आम्ही चालत चालत नारा पार्क पर्यंत पोहोचलो आणि तिथे शेकडो हरणं ही मस्तपैकी इकडून तिकडे बागडत होती, पर्यटकांबरोबर मिसळत होती आणि एकदम निवांत होती. ही जी हरणं आहेत तर ती सिका प्रजातीची आहेत. शिंतो धर्मामध्ये एक देवता आहे, तिचं नाव आहे ताकेमिकाझुची आणि ही देवता मेघगर्जना आणि तलवार यांची देवता मानली जाते. आणि नारामधल्या लोककथेनुसार ताकेमिकाझुचीचे नारा शहरामध्ये आगमन पांढऱ्या हरणावर बसून झाले आणि अनेक वर्षांपासून नारा प्रांतामध्ये या हरणांच्या संरक्षणासाठी प्रयत्न देखील झालेले आहेत. ह्या हरणांच्या वागणुकीमध्ये एक बदल देखील झालेला आहे आणि तो बदल काहीसा मजेदार आहे. तो बदल असा की जेव्हा या हरणांना शिका सेन्बे हा हरणांसाठी बनवलेला एक स्पेशल खाऊ असतो तो दिला जात होता, तेव्हा सर्वप्रथम ही हरणं तो खाऊ देणाऱ्या व्यक्तीला बाव करत होती आणि त्याच्यानंतरच तो खाऊ खात होती. आम्ही परत एकदा नारा पार्कच्या दिशेने आम्हाला जायला लागत होतो स्टेशनकडे पोहोचायचं असेल तर तिथे मला असं एक छानसं असं झाड दिसलं. म्हणून आम्ही जेव्हा पाहायला गेलो की एक्झॅक्टली हे साकुराचंच झाड आहे की इतर कुठलं झाड आहे आणि काही फोटोज वगैरे त्या झाडाचे काढले. फोटो काढून झाल्यानंतर जेव्हा आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आणि हे बघून मी ऑलमोस्ट भीतीने किंचाळणार होते.